नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कवठे महांकाळ शहरातील विद्यानगरमधील 2 घरे फोडून 1,80,000 रुपयांचे सोने लंपास। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदाराच्या घरीच चोरीचा प्रयत्न। कवठे महांकाळ शहरातील विद्यानगरमधील भर वस्तीमध्ये असणाऱ्या बंगल्यातील 2 घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 1,80,000 रुपयांचे दागिने लंपास केले आहेत। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे खळबळ माजली आहे। त्यासोबत बंगल्यात खालच्या बाजूला राहणाऱ्या कृषी विभागातील दादा विठ्ठल गरंडे या अधिकाऱ्याच्या घरी चोरट्यांनी दागिने लंपास केले आहेत। सदरची घटना दिनांक 26 रोजी दुपारी 2 ते दिनांक 28 रोजी सकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली असण्याची शक्यता आहे। याबाबतची फिर्याद दादा विठ्ठल गरंडे यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे। विद्यानगरमधील विश्व मधुर मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस शिवतीर्थ नावाचा बंगला आहे। सदरचा बंगला 2 मजली आहे। या बंगल्यामध्ये भाडेकरू आहेत। त्यामध्ये कृषी विभागातील अधिकारी यांच्यासाठी खालच्या बाजूचे घर भाड्याने दिले आहे, तर वरचा मजला कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला भाड्याने दिलेला आहे। 2 ते 3 दिवस सुट्टीचे असल्यामुळे दोन्ही घरातील सर्व कुटुंबीय बाहेरगावी गेले होते। याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी या बंगल्याकडे लक्ष करून 2 घरे रात्री फोडली आहेत। चोरीची घटना घडल्यानंतर सांगलीवरून श्वान पथक मागविण्यात आले होते। पोलिसांच्या श्वानाने चोरट्यांचा माग दाखविलेला आहे। शिवतीर्थ बंगल्याच्या खालच्या बाजूस राहणाऱ्या दादा गरंडे यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप कशाने तरी तोडून आत प्रवेश करून तिजोरीचे लॉकर तोडून त्यात असलेले 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या अंदाजे किंमत 90,000 रुपये, 20 ग्रॅम वजनाची गळ्यातील चैन किंमत 60,000 रुपये, 6 ग्रॅम वजनाची कानातील टॉप्स किंमत 18,000 रुपये, 5 ग्रॅम वजनाची मोहनमाळ किंमत 15,000 रुपये असा एकूण 1,83,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क।